जनसंवाद समाचार न्यूज मध्ये मी महेश बानाटे आपलं स्वागत करत आहे. नगरपालिका या ठिकाणी तर अशोक एंटरप्राइजेस या एजन्सी कंत्राट रद्द करावे, मुख्य स्वच्छता प्रमुख यांचे निलंबन करण्यात यावे, मागील थकीत बाकी ईपीएफ कामगाराच्या बँक खात्यावर दुप्पट भरणा यावा, सर्व कंत्राटच्या कामावर कामगारांचा ईपीएफ करण्यात यावा, या संदर्भात संदीप कांबळे उपोषणला बसलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून उपोषणासाठी का बसले आणि त्यांच्या काय काय मागण्या आहेत. तर नमस्कार संदीप भाई, आपण उपोषणला बसलेत, आपले काय काय मागण्या आहेत? सर यांनी आहे की नाही 2024 ला ऑगस्ट 2024 ला अशोक एंटरप्राइजेस या टेंडर मालकाला टेंडर दिलं होतं कचऱ्याचं, घंटा गाडी व्यवस्थापनाचं. तर त्यांना टेंडर देऊन आजच्या तारखेत 18 महिने पूर्ण होईल. त्यांनी आतापर्यंत 50% कामगारांचा ईपीएफ भरलाय फक्त, आणि सुरुवातीच्या 6 महिन्याचा ईपीएफच त्यांनी कामगारांचा भरला नाही. बरं, कामगार इथं एक पण आलेला नाही, आपण एकटेच का बसलो? तर कामगारांना जर मी इथं बोलवलं तर त्यांनी उद्या त्यांना कामावून काढून टाकते. नाही, कामावून जरी काढलं तरी सगळ्यांना तर काढू शकणार नाही नाहीत. नाही, कामगारांच्या बाजूने मी त्यांच्यासाठी उपोषणाला बसलेला आहे. बरं, आता त्यांनी तुमच्या मागण्या जरी नाही मान्य झाल्या, तुम्ही काय करणार आहे? कामगार मंडळाला आणि अशोक एंटरप्राइजेस पोलीस कंप्लेंट करणार आहे. आणखी काय काय मागण्या आहेत आपल्या? तर सध्या तर एवढ्याच आहेत. अशोक एंटरप्राइजेसचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावं, अजून मुख्य स्वच्छता प्रमुख यांचं निलंबन करण्यात यावं, कामगारांचा पगार 10 ते 15 तारखेच्या आत व्हावा, आणि राहिलेला जो ईपीएफ आहे कामगारांचा तो त्यांच्या बँक खात्यावर दुप्पट पद्धतीनं भरण्यात यावा. किती दिवसापासून थकीत बाकी आहेत? त्यांचा जून 2025 पासून त्यांचा बाकी आहे भरायचा. मग इतके दिवस तुम्ही का ऍक्शन काय घेतलं नाही? यांच्या विरोधात माहितीच भेटत नव्हती. कामगार माझ्याकडे आले की भैया आमच्या ईपीएफ प्रत्येक महिन्याला कपात व्हायलाय, परंतु आमचा भरलाच जात नाही. कामगारांची प्रतिक्रिया पण जाणून घेतलं का तुम्ही? हा, मी कामगारांच्या माझ्याजवळ फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, परंतु ते मला शेअर करण्याचं कुठं तर असं वाटेल की त्यांचा आज मी शेअर केलो तर त्यांच्यावर कुठं आर्थिक संकट येईल, त्यांना कामावून घरी बसवण्यात येईल. यापूर्वी यांच्या विरोधात उपोषण केलं होतं, तर त्यांना त्याच पद्धतीने कामावून घरी बसवलं. 2 महिने त्यांना कामावून काढून टाकलं होतं. म्हणून आता यावेळेस कामगारांना पुढे न करता मी एकटा वैयक्तिक उपोषणाला बसलेला आहे.